पॅरिस ऑलिम्पिक म्हटलं की आता मनू भाकरचं नाव घेतलं जाणार यात काहीच शंका नाहीये। वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी पोरीनं इतिहास रचलाय। मनू भाकरनं भारतासाठी 2 ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे। आता मनू भाकर ही तिसरं पदक कमावण्यासाठी सज्ज झाली आहे। 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र आणि 10 मीटर एअर पिस्तूल महिला यामध्ये मनूनं कौतुकास्पद कामगिरी करत कांस्य पदकांची कमाई केली आहे। त्यामुळे मनू भाकरचं सर्व स्तरातून आता कौतुक होतंय। त्यातच आता मनू 25 मीटर पिस्तूल प्रकारात फायनलसाठी पात्र ठरली आहे। उद्या दुपारी 1 वाजता ती फायनलमध्ये खेळणार आहे। 3 फायनलसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय बनून मनू भाकरनं आधीच इतिहास रचलाय। मनू भाकरनं याआधी 2 कांस्य पदकांचीही कमाई केली आहे। नेमबाज सरोबजीत सिंग आणि मनू भाकर या जोडीनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर निशाणा साधला। ऑलिम्पिक म्हणजे खेळाडूंसाठी स्वतःची एक ओळख बनवण्याचं मोठं व्यासपीठ असतं। तसंच रविवारी तिने वैयक्तिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्यानंतर कमाल केली होती। त्यामुळे एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदक जिंकण्याचा इतिहास तिच्या नावावर आहे। त्यातच ती आता आणखी एक पदक जिंकून हॅट्रिक करते का हे पाहण्याजोगं असणार आहे। आज मनू भाकर महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकाराच्या क्वालिफायर्समध्ये सहभागी झाली होती। तिने या क्वालिफायर्समध्ये दुसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे। तिने या क्वालिफायर्समध्ये प्रिसिजन स्टेजमध्ये 294 गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला होता। त्यानंतर तिनं रॅपिड स्टेजमध्ये 296 गुण मिळवले। या स्टेजनंतर ती एकूण 590 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे। याच स्पर्धेत भारताची ईशा सिंगही सहभागी झाली होती, पण ती क्वालिफायर्समध्ये 18व्या क्रमांकावर राहिली। तिनं प्रिसिजन स्टेजमध्ये 291 गुणांसह 10वा क्रमांक मिळवला होता। त्यानंतर तिला रॅपिड स्टेजमध्ये 290 गुण मिळवता आले। त्यामुळे एकूण 581 गुण तिला मिळवता आले आणि यामुळे ईशाचं या प्रकारातलं जे आव्हान आहे ते संपुष्टात आलंय। या प्रकारात क्वालिफायर्समध्ये प्रिसिजन आणि रॅपिड अशा 2 स्टेजमध्ये मिळून एकूण 60 शॉट्स प्रत्येक खेळाडूला मारायचे होते। त्यानंतर सर्वोत्तम गुण असलेल्या अव्वल 8 खेळाडूंना अंतिम फेरीत स्थान देण्यात आलंय। त्यामुळे आपल्या 7 प्रतिस्पर्ध्यांना मनू धूळ चारत सुवर्ण पदकाची कमाई करणार का याकडे भारतवासियांचं लक्ष लागलंय। तसंच तिने तिसरं पदक जिंकलं तर ऑलिम्पिकमध्ये 3 पदकं जिंकणारी एकमेव भारतीय खेळाडू ती ठरणार आहे। ऑलिम्पिकच्या इतिहासात एकाच वर्षात 3 ऑलिम्पिक पदकं जिंकणारी भारताची एकमेव खेळाडूही ती ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, भारताची नेमबाज मनू भाकर सुवर्ण पदक आणेल का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।